पुणे मेट्रोमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे मार्गिका बंद पडली आहे। पुण्यातील कासारवाडी स्टेशनवर मेट्रो बंद झाली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय। स्पार्किंग झाल्यामुळे मेट्रो बंद पडली आणि त्यानंतर प्रवासी तात्कळत होते। प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पुण्याच्या मेट्रोमध्ये स्पार्किंग झाल्याचं समजतंय, नेमकी यामागची कारणं काय आहेत आणि प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचं समजतंय? थोडी दुरुस्ती करायला हवी। मेट्रोमध्ये स्पार्किंग नाही तर मेट्रोची जी लाईन आहे त्या स्टेशनच्या परिसरामध्ये स्पार्किंग झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे एक मार्गिका जी आहे ती बंद करावी लागलेली आहे आणि अर्थात ही मार्गिका बंद झाल्यामुळे मेट्रो थांबवावी लागली आणि प्रवाशांची गर्दी वाढली। सध्या प्रवाशांना स्टेशनवर थांबावं लागतंय आणि प्रवासासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय। सायंकाळी 6:45च्या दरम्यान पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेल्या कासारवाडी स्टेशनवर जी पार्किंग ब्लास्टची घटना घडलेली आहे। चिंचवड पासून ही निघालेली मेट्रो होती जी कासारवाडी पर्यंत आली, पण इथे अशी अडचण आल्यामुळे, या तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो थांबवावी लागलेली आहे। प्रशासनाकडून पुढची जी सगळी कार्यवाही आहे ती केली जाते आणि लवकरच मेट्रो सेवा जी आहे ती सुरळीत केली जाईल अशा पद्धतीची माहिती दिली जाते। जी, अधिक अपडेट ज्ञानेश्वर तुमच्याकडनं घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।